जे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालतात त्याचे कर्मचारी सुद्धा फिरत होते। तसंच इंदापूरमध्ये, बारामतीमध्ये तर मोठ्या प्रमाणात उत्माद, म्हणजे काही ठिकाणी 2500 रुपये पर वोट, 3000 रुपये पर वोट, 4000 रुपये, 5000 मध्ये जात बघून, धर्म बघून, गरीब आहे का श्रीमंत बघून अशा पद्धतीने पैसा तिथं वाटला गेला। PDCC बँक गरीबाला 5 वाजता बंद होते, पण पैसे वाटण्यासाठी रात्री 1-1, 2-2 पर्यंत चालू राहते। म्हणजे PDCC बँकेचा वापर केला, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा वापर केला, पोलिसांचा वापर केला। आता Z सिक्युरिटी आणि Y सिक्युरिटी म्हणजे गाडीत पैसा, पोलिसांच्या गाडीत पैसा नेण्यासाठी वापरायचा होता का काय असं कुठेतरी म्हणावं लागेल। पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले। आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, म्हणजे जनशक्ती साहेबांच्या ताईंच्या बाजूली आणि धनशक्ती म्हणजे अजितदादांच्या बाजूली। बघू विजय कोणाचा होता, पण आम्हाला विश्वास आहे जनशक्तीचा होईल। काही ठिकाणी तर इंदापूरला लोक आणि बारामतीसुद्धा लोक पोलिसांना सांगत होते तर पैसे वाटतात, पोलीस फक्त हसत होते। दुर्दैव असं आहे। आणि त्यामुळे काही लोकांनी, आता ते खरं खोटं बघावं लागेल, पण पोलिसांच्या गाड्या नाही तर पोलिसांच्या यंत्रणासुद्धा पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे वापरलं गेलं आहे। त्यामुळे शहरी भागामध्ये पण म्हणजे जसं की खडकवासला असेल, नाहीतर हवेली असेल, तिथंसुद्धा पैसा वाटला गेला। आणि बारामतीमध्ये तुम्ही आता लोकांना विचारा, तुम्ही तिथे बारामतीमध्ये सहसा कधी पैसा वाटला जात नव्हता, तोही पैसा तिथं वाटला जात होता असं कुठेतरी आपलं सगळ्यांना दिसतंय। अजितदादांना एवढंच सांगा की जेव्हा तुम्ही राजकारणात यायचा विचार करत होता तेव्हा काही प्रमाणात माझे आजोबा आप्पासाहेब पवार यांनासुद्धा लोकसभेला उभा राहण्याची इच्छा होती। मग त्याच्यात माझ्या आजोबांमध्ये आणि पवारसाहेबांमध्ये चर्चा झाली। साहेबांचं म्हणजे पवारसाहेबांचं मत आलं, एक युवा आणि अजित पवारांना आपण कुठेतरी संधी देऊया। माझ्या आजोबांनी तिथं मोठं मन दाखवलं, माघार घेतली। अजितदादांचा प्रचार हा माझ्या आजोबांनी सुद्धा केलेला आहे। त्यामुळे ते काय बोलतात, माझा जन्म झाला होता का नव्हता मला एवढंच सांगायचं आहे। माझ्या 6 वर्षाच्या मुलाला, 10 वर्षाच्या मुलीला आणि मी बच्चा असलो तरी मला ज्या गोष्टी कळतात त्या 65 वर्षाला अजितदादांना कळत नाहीत का, की वडीलधारे काय असतात, संबंध काय असतात, नाती काय असतात। स्वार्थासाठी, स्वतःचं साम्राज्य टिकवण्यासाठी तुम्ही वडीलधाऱ्या साहेबांना सोडून जाता तर सामान्य पब्लिक काय। त्यामुळे स्वार्थापोटी सामान्य पब्लिकचं काही पडलं नाही आणि हे लोकांना माहिती आहे। म्हणून तर लोक अजितदादांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात आहे आणि अजितदादांचा पक्ष हा कुठेतरी 0 खासदार त्यांचे निवडून येतील। त्यामुळे वस्तारा असू द्या नाही तर काही असू द्या, त्यांनी तयार ठेवावं 4 तारखेला। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।